आक्रमकतेसाठी निखिलला ओळखलं जातं तेवढ्या वेगाने मात्र त्यांनी धावा आता या सामन्यामध्ये बनवलेल्या नाहीयेत. 43 धावा धावफलकावरती 4.3 षटकांचा खेळ झालाय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस श्रेष्ठ उद्ध्वस्त दांडी गोल, त्रिफळाबाद निखिल वनडे बॅक टू द पवेलियन. विकेट येताना पाहायला मिळाली. 5व्या क्रमांकाचा फलंदाज देखील बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अखेरचा एक चेंडू, शेवटच्या अखेरच्या अजून काही चेंडू बाकी आहेत. गोलंदाजच्या मार्कमध्ये तयार, पुन्हा एकदा खुलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा दांडी गोल, यश उद्ध्वस्त, त्रिफळाबाद. फलंदाज विराज बॅक टू द पवेलियन. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी आपण संपर्क करा. बावधन टीमचा कॅप्टन आणि कासरसाई टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करतोय. नवीन बॅटर आला उत्कर्ष जाधव. शेवटचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, विकेट हॅट्रिकची संधी आणि विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होतीये. स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक नोंदवली जाते. अजिंक्य बुचडे शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवल्या आणि स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आपल्या नावावरती करतोय. दुसरा गोलंदाज जो आज पाहायला मिळाला, ज्याने मात्र पाईपर ओपन केलं, 5 विकेट मिळवल्यात. 5 फलंदाजांना मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश आलं अजिंक्यला. सुंदर गोलंदाजी केली, विरोधी संघाला मात्र त्याने नक्कीच संकटात टाकलंय. न्यू गोल्डन बावधन संघाचा कॅप्टन टॉस साठी या. पहिला डाव संपेल, पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना नेरे संघाने बनवल्या 43 धावा, जिंकण्यासाठी 44 धावेंचा आव्हान.